पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। विरोधक हे मानसिक पद्धतीने युद्ध हरलेत। माझ्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्गचं वातावरण खराब करू देणार नाही। आमच्याकडे विकासाचा अजेंडा असल्याने आमचाच विजय होणार आहे, मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय। माझ्या कारकिर्दीत माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, अशा कोणालाही वातावरण खराब करायला देणार नाही। सगळ्या गोष्टीवर आमचा बारकाईने लक्ष आहे। पोलिसांच्या मी संपर्कात आहे। कोणी अगर मस्ती केली तर कायदा निश्चित पद्धतीने काम करेल। कोणी हे विसरू नये, शेवटी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात कोणी भूमिका घेतली तर 10 तारखेला माझ्याबरोबर चहा पिण्याची अपॉइंटमेंट मी त्यांना देईन, हे लक्षात ठेवा। ते आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ना। आम्ही पण दुर्बीण घेऊन शोधतोय कुठे दिसत आहेत का, कारण का शेवटी 10 वर्ष म्हणजे गेल्या 2014 ते 22पर्यंत हेच लोक सत्तेमध्ये होते। भारतीय जनता पक्षावर कधी होते, काही 2.5 वर्ष उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते। काय केलं सिंधुदुर्गासाठी? कुठले प्रश्न सोडवले? कुठले आरोग्याचे प्रश्न सोडवले? कुठला नवीन प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये आणला? सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेसाठी काय नवीन किती निधी तुम्ही दिलात? हे सगळे प्रश्न शेवटी जनता विचारते ना, आणि म्हणून ते तोंड लपवत अक्षरशः सगळीकडे पळत आहेत। एकही राज्यस्तरीय नेता तरी सिंधुदुर्गामध्ये फिरकला पण नाही आहे। अपेक्षा ती आहे, कारण आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत। आम्ही उद्या निधी देऊ शकतो, विकास करू शकतो। सगळीची सगळी बाजू ही आमची सक्षम असल्यामुळे उरलेल्या 42च्या 42 मतदारसंघावर निश्चित पद्धतीने महायुती विजय होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।